नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद अभित. आ, भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही काही वॉच अलॉंगही केले काही दिवस मेंबर्स ओनली वरती. तर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एकत्र मॅच बघायला खूप मजा आली. तर नक्की हा प्रकार काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही मेंबरशिप ऑप्शन काय आहे ते बघा. एपिसोड आवडला तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. भारताने जी आत्ता टेस्ट मॅच जिंकता जिंकता घालवली, ती लीडची टेस्ट मॅच हरल्यामुळे भारत 1-0 मागे आहे. आता टुर्नामेंट किंवा आता सिरीज गेलेली आहे एज्युबस्टनला, जिकडे 8 टेस्ट मॅच भारत खेळलेला आहे. त्याच्यापैकी 7 हरलाय आणि एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे. अशा ठिकाणी आता दुसरी टेस्ट मॅच होतीये, जिकडे भारत कदाचित आता थोडासा कॉन्फिडन्स मध्ये लो असणार आहे. अमोल, इंग्लंडनी त्यांचे 11 जाहीर केले, त्यांनी काहीही बदल केलेला नाहीये. भारताचे 11 अर्थातच आपल्याला टॉसच्या वेळेपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहेत. तर काय वाटतंय एजबस्टनला? आदित्य, अ, बदलांच्या बाबतीत तू म्हणलास तसं परत जे अपेक्षित होतं, जे गेल्या आठवड्यात आपण बोललो की इंग्लंडनी सामना सुरू व्हायला अ, जवळजवळ 42 पेक्षा जास्त तास जेव्हा आपण रेकॉर्ड करतोय, 42-43 तास आधी इंग्लंडनी कन्फर्म केलेले त्यांचे 11 त्यांच्या संघात शून्य बदल आहेत. कारण अ, अत्यंत साहजिक आहे. म्हणजे जर सगळं त्यांना हवं तसं व्यवस्थित चालू आहे आणि जोफ्रा आर्चर जर त्यांना अजून पूर्ण 100% फिट आहे असं वाटत नसेल, तर त्यांनी त्याला थोडा वेळ दिलाय. जोफ्रा आर्चर आत्ता आपण गप्पा मारतोय तेव्हा त्याला घरी इमर्जन्सी आली आहे, म्हणून इंग्लंडचं ट्रेनिंग बर्मिंगहॅम मधलं मिस करून घरी गेलाय आणि तो मंगळवारी सामन्याच्या आदल्या दिवशी परत संघाला जॉईन करणार आहे. पण तो 11त नसणार आहे आत्ता, हे इंग्लंडने जाहीर केलेलं आहे. भारताच्या बाबतीत अ, पण भारताचे अमोल, असिस्टंट पहिली कोच टेस्ट मॅचचा रिझल्ट लागला नसता इंग्लंडच्या अपेक्षेनुसार, तर आर्चर खेळला असता ही टेस्ट मॅच. म्हणजे काहीच पॉईंट नाही ना या प्रश्न डिस्कस करण्यात. शून्य पॉईंट माझ्या दृष्टीने. हम्म. हम्म. तरी सुद्धा म्हणजे नाही, अ, मला नाही वाटत खेळला असता. जर तो 100% फिट असता तर तो हा सामना सुद्धा ठीक आहे, पुढे. आणि भारताच्या दृष्टीने काय, भारताचे असिस्टंट कोच रायन टेन डेस्काटे यांनी सोमवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की जसप्रीत बुमराह नक्की उपलब्ध आहे सामन्यासाठी. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जसप्रीत बुमराहनी लाईट बॉलिंगही केली. जसप्रीत बुमराहनी 28 जूनच्या नेट सेशनमध्ये फुल स्पेल टाकला, 29 जूनला रेस्ट केली, 30 जूनला लाईट बॉलिंग केली आहे. 1 जुलैला सामन्याच्या आदल्या दिवशी बुमराह कधीच मैदानावर येत नाही. ओके, त्याच्यामुळे जसप्रीत बुमराहचा प्रश्न तू म्हणलास तसं टॉसलाच राहणार आहे. कारण काय, जे विधान गौतम गंभीरने सामन्यानंतर पहिल्या सामन्यानंतर केलं होतं तेच 10 डेज पुन्हा केलं की तो उपलब्ध आहेच, आम्हाला ठरवायचंय की कुठल्या 3 सामन्यांना त्याचा वापर करायचा. आता म्हणजे काय, याला काही अर्थ नाहीये, बरोबर, जर लॉजिकली विचार केला तर. पण आपण भारतीय क्रिकेटच्या बाबतीत बोलतो त्यामुळे फार लॉजिकल विचार करण्यात अर्थ नाही. तो आत्ता तरी असं आहे की जसप्रीत बुमराहला अ, सगळ्या लॉजिकली विचार करून अर्थ काढायचा म्हणला तर जसप्रीत बुमराहला खेळवायचं की नाही या सामन्यात, या द्विधा मनस्थितीत भारत आहे. आणि दुसरा बदल मात्र नक्की होईल असं वाटतंय. शार्दुल ठाकूर खेळणार नाही, त्याच्या जागी कोण खेळणार हा मुद्दा चर्चेला उपस्थित तू आणल्यानंतर मी उत्तर देऊ शकेल. नाही, ते तुम्हाला उत्तर देत, पण आता भारताच्या ड्रेसिंग रूम मध्ये काय वातावरण असेल? म्हणजे मी कशा दृष्टीने विचारतोय, म्हणजे असं नव्हतं की त्या मॅच मध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह नव्हतो. चौथ्या दिवशी शेवटच्या सेशनच्या आधी जी गडबड झाली, म्हणजे दुसऱ्या सेशनला लंच टू टी मध्ये, तिकडे पूर्ण मॅच फिरली आणि सामना असं वाटत होतं की निदान ड्रॉ किंवा भारत जिंकणं या दोनच शक्यता राहतील चौथ्या दिवसाच्या शेवटापर्यंत. ते चौथ्या दिवसाच्या शेवटापर्यंत असं पारडं फिरलं की 80-20 इंग्लंड झालं होतं. तर भारताची ड्रेसिंग रूम म्हणजे
कशा प्रकारे बघत असेल? गिलची पहिली कॅप्टन्सी आहे. यशस्वी आपण म्हणतोय की खूप मॅच खेळलाय, तरी तो 20च टेस्ट मॅच खेळलाय. करुण नायर परत येतोय. म्हणजे त्याच्यानंतर साई सुदर्शनची पहिली टेस्ट मॅच होती. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला, प्रसिद्ध कृष्णालाही खूप अनुभव नाहीये. तर सिराजची निराशा सोडली आणि सेकंड इनिंग मध्ये काहीशा प्रमाणात बुमराची, तर बॅटिंग मध्ये असं काही फार निराश होण्यासारखं नाहीये, अपार्ट फ्रॉम की ती पडझड झाली त्यानुसार. ओव्हरऑल फायदा आहे की ही न्यू एज इंडियन टीम आहे ना, म्हणजे ते काय दोन रिटायरमेंट झाल्या म्हणून नाही म्हणत आहे मी, इन जनरल म्हणतोय की या पिढीला फार म्हणजे कालचा लोक फार डोक्यात ठेवत नाहीत, हा प्रॉब्लेमही असतो या लेवलला. पण त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह आउटलुक जाणार त्यात ते प्रश्न नाहीये किंवा फार फरक पडत नाही. तू म्हणलास तसं आता ओके, याच्यात दुमत असू शकतं तुझ्या माझ्यात आणि बाकीच्या कमेंट्स करणाऱ्या लोकांमध्ये की चौथ्या कधी नक्की गडबड झाली. मुद्दा असा आहे की भारत मेजॉरिटी मॅच मध्ये लेवल होता, कॉम्पिटेटिव्ह होता. ओके, पूर्ण सामना हातातून गेला ही गोष्ट पाचव्या दिवशी झाली लंचला. तोपर्यंत भारताला धुसर का होईना पण आशा होती कुठल्या ना कुठल्या. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला समजते, त्यांनाही समजतीये. फक्त एवढं सगळं करूनही सामना निसटून गेला याची निराशा एका दृष्टीने हा आठवड्याभराचा ब्रेक भारताच्या पथ्यावर पडू शकतो असं मला वाटतं. कारण जर ते एका मागून एक असतं ना, तर त्याने जास्त फरक पडू शकला असता भारताला ते सिरीज हातातून निसटायच्या दृष्टीने. आठवडाभराच्या ब्रेकमध्ये भारत एवढा निवांतपणे विचार करू शकतो आणि थोडा वेळही जास्त मिळालाय अजून टेक्निकली काम करायला, प्लॅनिंग वाईज काम करायला. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा फार पडसाद उमटणार नाही ज्या पद्धतीने पडझड झाली. ऑब्व्हियसली लोअर ऑर्डर कोलॅप्स हा भारताचाच नाही, सगळ्याच संघांचा बाहेर गेल्यानंतर थोडीशी गडबड असते. भारताची आपण जास्त भारतावर फोकस करतो त्यामुळे आपल्याला लगेच दिसते. पण मला असं वाटतं ओव्हरऑल अप्रोच आणि ऍटिट्यूडच्या बाबतीत विशेष प्रश्न असेल असं नाही. मुद्दा आहे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह राहू शकता पण तुम्ही जिंकू शकता का, ते करण्यासाठी काय करायचं. अमोल, तू तिकडे काही काही जर्नलिस्ट गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलत असशील. पिच आणि अ, म्हणजे पिचचं यावेळी काय वाटतंय? म्हणजे लीड्सला इंग्लंडनी ते जशा विकेट बनवतायत एवढी वर्ष तशीच बनवली होती, त्यांच्या बॅटिंगला उपयुक्त होईल अशी. तर इकडे सुद्धा तशीच अपेक्षा आहे का बर्मिंगहॅमला थोडं बॉल हलेल हवेत? बॉल हालेल का हे हवा कशी होईल, वातावरण कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे, जे आपण पहिल्या कसोटी सामन्यातही बघितलं. मुद्दा सरफेसचा आहे, यावर्षी इंग्लंडमध्ये भारताच्या दृष्टीने अजूनही ड्राय समर आहे. तो फायदा भारताने पहिल्या दिवशी उचलला मालिकेच्या, त्याच्यानंतर नाही उचलू शकले. चौथ्या दिवशी 2 सेशन्स उचलला पण त्याचं फलित नाही झालं. ते यावेळेस करणार का? सो एक मुद्दा तो पिचच्या बाबतीत आत्ता असं आहे की आपण बोलतोय सामन्याच्या आधी 2 दिवस साधारण 11 mm ग्रास कव्हर आहे. ते किती शेव ऑफ होणार सामन्याच्या सुरुवातीपर्यंत त्याच्यावर अवलंबून आहे बरीच गोष्ट. आणि आत ड्राय आहे, त्याच्यामुळे जी चूक भारताने पहिल्या सामन्यात केली कुलदीप यादवला न खेळवून, तीच चूक भारत यावेळेस करणार का? कारण कुलदीप यादव का नितीश रेड्डी असा प्रश्न आत्ता आहे. असे संकेत येत आहेत भारताच्या प्रॅक्टिस सेशन्स वरून. तू म्हणलास तसं मी ज्या ज्या व्यक्तींशी बोलतोय ड्रेसिंग रूम मधल्या, मैदानावरच्या, त्या सगळ्या बाबतींवरून आत्ता तरी असं आहे की नितीश का कुलदीप हा परत गमतीचा मुद्दा आहे की बॅटिंग वाढवायची तर बोलिंग कॉम्प्रोमाइज करायची. जर तुम्ही नितीश कुमार रेड्डीला खेळवलं तर तुमच्याकडे 4 आणि 4च बॉलर्स आहेत. आणि ओके त्यातला एक तो बुमरा असेल तर अजून वाट आहे. हा, तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून बुमराह खेळणार का त्यावर ठरणार का की नितीश कुमार रेड्डी खेळणार का कुलदीप यादव खेळणार. हे सगळे अत्यंत गहन चर्चेचे मुद्दे आहेत पुढचे काही तास. इंटरेस्टिंग आहे, पण शार्दूल नक्की खेळणार नाही हे म्हणजे तुला वाटतंय? हो, असं आत्ता तरी दिसतंय तिकडे जे काय मैदानावर चाललंय. आणि जसं मी म्हणलं संकेत जे काय मिळत आहेत त्यावरून शार्दूल खेळणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. मग याच्यामध्ये मला आणि एवढंच वाटतं अमोल, की जर का शार्दूल पहिल्या टेस्ट मॅच नंतर दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये खेळणार नसेल ना, तर त्याला पहिल्या टेस्ट मॅच मध्ये खेळवायला नको होतं.
म्हणजे बरोबर ना? अं, हा बोल. म्हणजे याच्यात दोन मुद्दे आहेत की एक म्हणजे शार्दूल ज्या पद्धतीने शार्दूलनी शॉट खेळले दोन्ही, ओके, त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास जो त्याला प्राप्त करायची संधी होती तो पूर्ण गेला का? ओके. आणि बॉलिंगच्या बाबतीत त्याचा वापर नीट झाला नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणजे 5 सामन्यांच्या मालिकेत जर पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी फक्त कॉम्बिनेशनच्या दृष्टीने तुम्ही जर बदललं तर उर्वरित मालिका त्याला बाहेर बसावं लागणार आहे, जवळजवळ निश्चित आहे. राईट. आणि त्यामुळे तुझा प्रश्नच जो नाही. प्रश्न आहे तो रास्त आहे, पण त्याच्यावर जास्त खलबतं आपण मला वाटतं की पुढच्या 3-4 आठवड्यात करत राहू शकतो. हो, नक्कीच करत राहू शकतो. म्हणजे बळीचा बकरा, म्हणजे त्या टेस्ट मॅच हरण्याचा बळीचा बकरा शार्दूलला बनवणार का, याला काहीच अर्थ नाही ना. म्हणजे त्याला जर का, आणि तो बकरा बनवायचा होता म्हणूनच खेळवलं का, की आता बाकीच्यांसाठी रान मोकळं झालं एनिवे. तर ते सगळे मुद्दे या हळूहळू थिअरीजना हळूहळू. मी काही करू शकत नाही. डिजिटल मीडियावरच्या ज्या थिअरीज असतात त्याला या कारण डिजिटल मीडियावरच्या थिअरीज नाहीयेत. एक मिनिट, हे भारताचा डिजिटल मीडिया. संघ हा. भारताचा संघ हा डेली सोप नव्हे. भारताचा संघ हा तुम्ही प्रोड्यूस करणाऱ्या सिनेमासारखा नव्हे. ते स्क्रिप्टेड नसतं. त्याच्यात प्लॅन्ड जर काही असेल तर ते भारत कसा खेळणार आणि समोरचा देश हा भारताच्या तालावर नाचणारा बोर्डरूम्स मध्ये असतो, क्रिकेटच्या मैदानावर नसतो समोरचा इकडे संघ. त्याच्यामुळे इकडे या सर्व काही गोष्टींचा सिनेमा विचार वगैरे करावा एवढीच प्लग इन नम्र विनंती. करण्याचे, इकडे सिनेमा वगैरे प्लग इन करण्याचे काही विषय नाहीये. पण मला जेन्युअनली असं वाटतं की शार्दूलला जर का तुम्हाला खेळवायचं होतं तर त्याला 2 किंवा 3 टेस्ट मॅच तरी निदान द्यायला पाहिजे होत्या. जर का तोच न्याय लावायचा असेल तर तुम्ही रवींद्र जडेजालाही काढा, तुम्ही प्रसिद्ध कृष्णालाही काढा, आणि तुम्ही सिराजलाही खेळवू नका. म्हणजे जर का तुम्हाला रन द्यायचा आहे आणि तुम्ही एक कॉम्बिनेशन ठरवलंय, मी हे समजू शकतो की तुम्ही जडेजाला बाहेर काढून मग कुलदीपला खेळवलं तर तुमची बॅटिंग वीक होते, तुमची फिल्डिंग वीक होते, तर तुम्ही ते नाही करू शकत आहात. तर एकच जागा उरते ती शार्दूलची, म्हणून तुम्ही कॉम्बिनेशनसाठी त्याला बसवणार आहात का? माझा थोडासा वेगळा मुद्दा आहे. जर शार्दूलच्या ऐवजी नितीश खेळला तर तू एवढं बोलतोयस ना, मुंबईचा तुझा उमाळा जो येतोय तो सगळा समजू शकतो. शार्दूलच्या ऐवजी कुलदीप खेळला तर मी काही याच्यात फार दिसणार नाही मला, कारण तुम्ही मान्य करताय की आम्ही एक स्पिनरच्या ऐवजी 2 स्पिनर न खेळवता चूक केली आणि हा जर सिमिलर सरफेस आहे तर ती आम्ही सुधारतोय, तर मला मान्य आहे. शार्दूलच्या ऐवजी नितीश खेळलं की तुम्ही तीच चूक परत करणार असं मला मला वाटतं. पहिल्या टेस्ट मॅच मध्ये तेच आश्चर्य वाटलं होतं की त्यांनी शार्दूलला खेळवलं कसं, नितीशला बाहेर काढून. त्याच्यामुळे तू म्हणतोयस तसं जर का त्यांनी शार्दूलला खरंच खेळवलं नाही ना, तर नितीश आत येईल असं मला वाटतं. आणि जडेजाच्या ऐवजी कुलदीप येईल. असं करून ते काहीतरी कॉम्बिनेशन करतील असं मला वाटतंय. असं कॉम्बिनेशन करतील ते. सो त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 7 पर्यंत बॅटिंग ठेवली, 8ला कुलदीप, आणि वी विल टेक दॅट गॅम्बल, असं मला वाटतं. पण जर जाडेजा बाहेर गेला तर 7 पर्यंत बॅटिंग कशी उरणार ना तुमची? म्हणजे मग तुम्ही सात नाही, नाही 7 पर्यंत मला बॅटिंग मला आहेच ना, असं काय बरोबर करतोस? ना, ती ती म्हणजे ती खूप दुरान्वयाची शक्यता वाटते मला हे दोन्ही बदल एकदम होणं. ओके. कारण जाडेजाला लगेच बेंच करणं हे आत्ता तरी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. असंच वाटत होतं ऑस्ट्रेलियात सुद्धा. या टीम मॅनेजमेंटचा काही भरोसा नाही, म्हणून मी ही शक्यता म्हणजे वर्तवली. जर का आधीची टीम मॅनेजमेंट असती तर मी हे नक्की बोललो नसतो. पण या टीम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये काहीच सांगता येऊ शकत नाही. म्हणजे ते असंही करू शकतात, जडेजाच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला आवडू शकतात. त्याच्यामुळे इकडे सगळी कार्ड्स ओपन असतात या सिलेक्शन मध्ये, असं काहीतरी मला वाटतंय. पण प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनी खेळावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यात काही बदल होऊन अर्शदीपला किंवा आकाशदीपला आणण्याचा विचार नसेल ना. फक्त बुमरा खेळला नाही तर कोण खेळणार बाबा, हा बुमरा माझ्यासमोर खेळला महत्वाचा नाही प्रश्न. तर बुमरा खेळला नाही तर आकाशदीप खेळ हे नक्की, जवळजवळ नक्की आहे म्हणजे आत्ता तरी. म्हणजे बुमरा, सिराज, कृष्णा असं लाईनअप असेल. हो हो. सॉरी, ती प्रसिद्ध आकाशदीप, प्रसिद्ध, सिराज. हा, जर बुमरा खेळला नाही तर हे 3 पेसर्स जर असतील. आणि बुमरा खेळला तर प्रसिद्ध खेळायची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण परत तसंच आहे,
प्रसिद्धची इम्प्रुव्हमेंट दिसली. ओके, त्याच्या फिगर्स मध्ये ती नाही रिफ्लेक्ट झाली. तो शिकतोय, तो हे आहे, पण तरी प्रसिद्धनी अत्यंत माती खाल्ली असं जर कोणी म्हणत असेल तर ते संयुक्तिक ठरणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या नॅचरल टेंडन्सीच्या अगेन्स्ट कंडिशन्स होत्या. ओके, त्या याच्यात त्याला अडॅप्ट करून शिकत जायला वेळ लागला. हे जर सिमिलर असेल तर त्यांनी खेळणं जास्त बरं पडेल. नाही, माझ्या मते फास्ट बॉलिंग मध्ये बदल व्हायला नकोत. जर का बुमराह नसेल तर आकाशदीपने यावं आणि तो चॅप्टर क्लोज व्हावा. कारण खूप जास्ती बदल केल्यावरती बॉलर्स सुद्धा म्हणजे आपल्या लयीत येण्यासाठी एखादी टेस्ट मॅच तरी लागू शकते. आणि जर का त्या आता ओव्हर्स तेवढ्या त्यांच्या बॉलिंगमध्ये आहेत तर आता बदल त्यांच्यामध्ये तरी करायला नको अशी मनापासून इच्छा. आता काय होतंय ते आपल्याला मॅच चालू व्हायच्या आधी कळेलच. अमोल, करुण नायर आणि साई सुदर्शन म्हणजे हे दोन्ही आपण प्रश्न घेऊया. करुण कोण होणारे, नायर का इंग्लंड? हा एक प्रश्न आहे. करुण नायर आणि साई सुदर्शन या दोघांसाठीही ही टेस्ट मॅच, पहिली टेस्ट मॅच तेवढी सकारात्मक गेली नाही. तर साई सुदर्शन आणि करुण नायर दोघेही खेळतील ना पण ही टेस्ट मॅच? आत्ता तरी काही प्रश्न नाहीये. येणाऱ्या अ, जवळजवळ 40-48 तासांमध्ये जर काही दुखापत वगैरे झाली नाही तर ते दोघे जण खेळतील आणि त्या दोघांनी खेळावं. फक्त इंग्लंडने करून होणं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणलं तर ही भारतीय क्रिकेट चाहत्यांची आशा आणि अपेक्षा असेल. कारण करुण नायरला स्वतःलाही माहिती आहे त्याला 3 चान्सेस मिळणार आहेत, 3 टेस्ट मॅचेस. तोपर्यंत जर काही झालं नाही आणि म्हणजे पहिल्या टेस्ट मॅच मध्ये दोन्ही वेळेस तो अत्यंत बॅडलक खराब आहे असं वाटावं प्रत्येक फलंदाजाला किंवा संघातील जवळजवळ सगळ्यांना, अशा पद्धतीने तो आऊट झालेला आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट पुनरावृत्ती न होणे आणि मग ती लोअर ऑर्डर एकत्र ठेवायची जबाबदारी त्यांनी घेणे हे प्रस्तुत ठरेल. तर होपफुली तो करेल सोनं संधीचं. सरफराजच्या ऐवजी त्याला घेऊन गेलेत, त्याच्यामध्ये त्याने ते करून दाखवावं. त्याचा इंग्लंड मधला अनुभव आहे, काउंटी खेळला आहे, त्यानुसार त्याच्या अनुभवाचा फायदा आता टीमला होणं ही गरज आहे. नाहीतर जर का खालच्या ह्याच्यात आपण असे विचार करतोय की यावेळी 8ला शार्दूल पण नसणार आहे आणि कॉम्बिनेशनचा प्रश्न असणार आहे, तर त्याची 6 नंबरची बॅटिंग त्याहून महत्वाची ठरणार आहे. पण अमोल, आपण गेल्या टेस्ट मॅचच्या वेळी वॉच अलॉंगचा जो प्रयोग केला तो आपण याही वेळी तू आम्हाला जर का वेळ दिलास तर कट्ट्यावरती येऊन तो केलास तर जरा मजा येईल. कसा वेळ काढता येतोय तुला ते बघ. आणि फक्त तो आपण मेंबर्स ओनली करतो. या टेस्ट मॅचेस मध्ये असाही प्रयत्न करू की एखादा सगळ्यांसाठी खुला असा लाईव्हही करू ज्याच्यात सगळ्यांचे प्रश्न घेता येतील. पण नक्की मेंबर्स ओनली प्रकरण काय आहे हे युट्यूब आणि फेसबुकला तुम्ही नक्की येऊन बघा. काही प्रश्न असतील तर आम्हाला डीएम करा, आम्ही त्याचंही उत्तर देऊ. तर अमोल, फार नाही आता मला प्रश्न विचारायचे आहेत, एखाद दोनच प्रश्न विचारायचे आहेत. तर फक्त एवढंच सांग की जडेजाची 5व्या दिवसाची बॉलिंग जर का आपण बघितली तर ती त्यावेळी त्याच्याकडनं सगळ्यात जास्त अपेक्षा होत्या. पण त्याला बॉलिंगलाही थोडंसं कदाचित उशीर आणलं गेलं आणि आणल्यावरती त्याला तेवढा प्रभाव पाडता आला नाही. तर त्या दृष्टीने टीम कसं बघत असेल? मला असं वाटतं स्वतःला की सर्वात मोठी निराशा भारताच्या दृष्टीने पहिल्या सामन्यात रवींद्र जाडेजा होती. ओके, परंतु रवींद्र जाडेजा हा या संघातला सिनियर मोस्ट क्रिकेटर आहे, हे आपण विसरता कामा नये. वयाच्या बाबतीत, अनुभवाच्या बाबतीत, कारकिर्दीच्या लांबीच्या बाबतीत. ओके, त्याच्यामुळे या सर्व बाबतीत जर आपण डिसअपॉइंटेड आहोत तर तो किती डिसअपॉइंटेड असेल हा विचारही आपण त्याच ब्रेथमध्ये केलेला बरा. मला असं वाटतं की रवींद्र जाडेजा जर चालला तर भारतीय संघाचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जवळजवळ सुटतील. की बुमरा नंतर विकेट टेकिंग बॉलर कोण, किंवा 2 पेसर बुमरा सोडून बाकीचे दोघेही जर अग्रेसिव्ह टाकत असतील किंवा शिकत असतील तर कंट्रोल करण्यासाठी एंड कुठला बॉलर, या सगळ्या बाबतीत रवींद्र जाडेजा आहे. आणि लोअर ऑर्डर एकत्र सांधून ठेवण्यासाठी
त्याच्यामुळे रवींद्र जडेजा हा या सर्व काउंटवर अत्यंत महत्वाचा दुवा आहे या भारतीय संघातला. त्याच्यामुळे जी चूक ऑस्ट्रेलियात झाली ती यावेळेस झाली तर काही अर्थ नाही. तू म्हणलास तसं या मॅनेजमेंटचा भरोसा नाही, तर ऑस्ट्रेलियापासून आतापर्यंत मॅनेजमेंटच बदललं, हे विसरून चालता कामा नये. ओके, त्याच्यामुळे हेड कोच ह्या सेमच आहे. सग ओके, कर्णधाराला शून्य महत्व आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियात शून्य महत्व होतं कर्णधाराला, मान्य करतोस तू? तो त्या दृष्टीने आपण फार, म्हणूनच पुन्हा एकदा मी याच गोष्टी करता एकाच मुद्द्यावर आलो परत, एकाच कारणासाठी की थोडा वेळ देऊया, सगळे एकत्र स्थिरावायला. आणि 5 सामन्यांची मालिका आहे. प्रत्येक सामन्याला WTCचे पॉईंट्स असतात. भारताला WTCचं महत्व किती आहे हे ज्या पद्धतीने आपण पहिल्या वर्षी पोचलो नसतो तर तेव्हाच रवी शास्त्रींनी स्पर्धा काहीच अर्थ नाही हे बोलून झालंय. अंतिम सामना 2दा हरल्यानंतर 3 सामन्यांची मालिकाच हवी याच्यावर मुद्दावर अधोरेखित करून झालाय. त्याच्यामुळे तरीही या संघाला WTCची गरज जर नसेल तर टेस्ट क्रिकेटच ओव्हरऑल कमी होत जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं या 4 टेस्ट मॅचेस खरंच खूप महत्वाच्या आहेत. एक एक स्टेप पुढे जाऊन बघूया. होपफुली भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये चित्र पालटेल. आणि ऑल सरेंडर एक शेवटचा रिमाइंडर देतो, कितीही काहीही म्हणो, आदित्य जोशी म्हणो, अजून कोणी काहीही म्हणो, आपले मराठी ललिकाका म्हणो, अजून कोणी म्हणो, भारत ही महासत्ता नाहीये टेस्ट क्रिकेटमध्ये. गेल्या 9 पैकी 1 सामना जिंकलेत, घरी असो वा बाहेर. नकली टीम आहे भारताची, ती तयार करायची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना अजून वेळ द्या. अजून वेळ देऊया. चालेल चालेल चालेल. आर्थिक महासत्ता आहे असं कोणी म्हणत असेल तर त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का आता? मी टेस्ट क्रिकेट मधली महासत्ता म्हणेन. भारत ही क्रिकेट मधली महासत्ता आहे याच्यावरती मी फक्त म्हटलं की आर्थिक महासत्ता आहे हे तरी आपण मान्य करूया. शब्द मोजून मापून वापरतो आदित्य जोशी. मी म्हणलं भारत ही टेस्ट क्रिकेट मधली महासत्ता आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्हाला भारत काय एशिया वाटतं की कप खेळणार भारत का हे तुमच्या मेंबर्स वॉच अलॉंग वर आपण डिस्कस करू. डिस्कस करूया. एशिया कप खेळणार का आणि त्याची काय काय गंमत होणार आहे तेही तुम्ही, तुम्हाला काय वाटतं की भारताने एशिया कप खेळावा का, भारताने पाकिस्तानशी खेळावं का, हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि जर का खूप आम्हाला कमेंट्स आल्या तर आम्ही अमोल कराडकरांना विनंती करू स्पोर्ट्स कट्टातर्फे आणि त्यांना परत ओपन लाईव्ह करायला सांगू भारताने एशियन चॅम्पियनशिप मध्ये खेळावं का याच्यासाठी. आजच्या एपिसोडमध्ये मात्र आम्ही या विकली कट्ट्याच्या इकडेच थांबतोय. एपिसोड आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मेंबरशिपचा ऑप्शन काय आहे तो पण बघा. आम्ही आता टीमच्या कॉम्बिनेशनची चर्चा केली, पहिल्या टेस्टच्या आधीही केली होती. पहिल्या टेस्टच्या आधी आम्ही दोघांनी जे कॉम्बिनेशन डिस्कस केलं होतं तसंच्या तसं कॉम्बिनेशन त्या टेस्ट मॅच मध्ये खेळलं. आज आमच्यात मतभेद आहेत किंवा आम्हालाही ठरवता येत नाहीये की कुठले 11 खेळतील. त्याच्यात तुम्हाला कुठले 11 खेळतील अशी एखाद्याला खात्री असेल तर तेही आम्हाला सांगा. आजच्या एपिसोडमध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.